तू कोणता खेळ खेळते? आर्चरी. आर्चरी. तर कुठल्या वर्गात आहे सध्या? 10th ची एक्झाम झाली माझी आताच. बरं बरं बरं. आणि मागच्या वर्षी कुठल्या लेवलपर्यंत गेली तू? मी स्टेटला विनर होते. हां हां. सिल्वर मेडल होतं बरं बरं शालेय स्टेटला. बरं बरं. आणि याच्यानंतर मग तुला काय जॉबचा कुठला जॉब आवडेल तुला करायला? मला स्पोर्टच्या थ्रू जॉबमध्ये जायचंय. स्पोर्टच्या थ्रू. बरोबर आहे ना? आणि 10वीचा अभ्यास पण चालू आहे सोबत? हो, झाली एक्झाम. बरं बरं. आणि बेस्ट लक तुला पुढच्या वर्षीसाठी. ठीक आहे. मित्रांनो नमस्कार. आज आता वॉकिंगला आपण आपल्या दिग्रजच्या ट्रॅकवर आलो होतो आणि माझ्यासोबत सुरेंद्र सर आहेत. सुरेंद्र सर, आम्ही जे डेली व्हिडिओ अपलोड करतो त्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना पण इकडं वॉकिंगला घेऊन आले. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर रनिंग आणि वॉकिंग ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि सुरेंद्र सरचा हा जो पाहतो आपण की जे मुलं आहेत तर ते नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण गेलेले आहेत. ही मित्रांनो दिग्रजसाठी फार चांगली बाब आहे. सुरेंद्र सर, आता रेल्वेचं ट्रॅक तुम्ही काम बघत आहात आणि इकडं वॉकिंगला आले तर तुमचे अनुभव सांगा. इकडं वॉकिंगचा काय फायदे आहेत या विभागात? सर, वॉकिंगचे फायदे असे म्हणजे की आम्ही तर स्पेशल तर तुम्हाला प्रेरित होऊनच आम्ही या ट्रॅकवर आलेला आहे. हां जसं की आम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघतो आणि त्यावेळी मुलांना बी सांगितलं सर म्हणे चला म्हणे. त्या उद्देशाने आम्ही इथं मॉर्निंगला रनिंगसाठी आणि आता आम्ही वॉकिंग करत आम्ही आता आपल्या ग्राउंडकडे जात आहे. बरोबर आहे. आणि हा जो ट्रॅक आहे सर आपला, तर यामधलं जे आपलं आहे तर काल मी हदगाव आणि बामणी म्हणजे अर्धापूर त्याही ठिकाणची शूट केली. आणि आपल्या विद्यार्थ्याला फिटनेससाठी वॉकिंग आणि रनिंग ही फार महत्त्वाची आहे. कारण की बरेचदा पाहतो आपण की लोक म्हणतात की खेळाडू सहज घडतात, परंतु त्यामागं प्रचंड मेहनत असते. कोण बोलणार? बोलतं का रे? बेटा सायली बोलते. कोण? सायली? बोल बेटा सायली.